मित्रांनो, माता पार्वती भगवान शंकराला म्हणते की हे प्रभू, मी जेव्हा तुम्हाला भेटायला येत असते तेव्हा पृथ्वीवर मी अशा 2 घटना पाहते ज्यामुळे मी पूर्णपणे विचलित होऊन जाते. त्यातील पहिली घटना म्हणजे एक विधवा स्त्री रडत रडत नेहमी हेच म्हणत असते की हे प्रभू, तुम्ही मला विधवा का बनवले. त्याबरोबरच दुसरी घटना आहे की 2 म्हातारे स्त्री पुरुष नेहमी रडत असतात आणि बोलत असतात की हे देवा, तू आम्हाला संतान सुख का दिलं नाहीस. माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, तू ज्या विधवा स्त्रीबद्दल बोलत आहेस ती तर तिच्या प्रत्येक जन्मामध्ये विधवा होत असते. आणि ज्या म्हाताऱ्या स्त्री पुरुषांबद्दल तू बोलत आहेस त्यांचे कर्म असे आहेत की त्यांना संतान सुख प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, आता माझ्या मनात 2 प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या या 2 प्रश्नांचे उत्तर देऊन माझ्या मनाला संतुष्ट करण्याची कृपा करावी. तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे. तुम्ही तुमचे 2 प्रश्न मला सांगा. मी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्हाला संतुष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणती स्त्री प्रत्येक जन्मामध्ये विधवा होते. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणते आई वडील संतान सुखापासून वंचित राहतात. तेव्हा माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, तुमचे दोन्ही प्रश्न खूपच महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या या दोन्ही प्रश्नांपासून मिळणाऱ्या ज्ञानाला जो कोणी स्त्री पुरुष त्यांच्या जीवनामध्ये अवलंबेन त्यांना नेहमी संतान प्राप्ती होईल आणि त्यांचे संतान त्यांचा उतार वयात नेहमी त्यांची सेवा करेल. आणि जी पण स्त्री दोन्ही प्रश्नांपासून मिळालेले ज्ञान त्यांच्या जीवनात अवलंबते ती स्त्री कधीही विधवा होत नाही. ती स्त्री नेहमी सौभाग्यवती राहते आणि अशी स्त्री सौभाग्यवती असतानाच तिला मृत्यू येतो. अशा स्त्रीचा आयुष्यभर नवरा तिचा प्रेम मिळत असतं. भगवान शिव पुढे म्हणतात, हे माता पार्वती, मी तुमच्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एका कथेमार्फत देऊ इच्छितो. ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकले तर तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि म्हणून मी जेव्हापर्यंत ही कथा सांगत आहे तेव्हापर्यंत ही कथा शांतपूर्वक एकाग्रचित्ताने ऐका. जे लोक अर्धी कथा ऐकतात त्यांना नेहमीच अर्धज्ञान प्राप्त होतं. असं अर्धवट ज्ञान जीवनामध्ये कधीही उपयोगी पडत नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, तुम्ही जेव्हापर्यंत कहाणी सांगत राहाल तेव्हापर्यंत मी ही कथा पूर्ण मन लावून लक्ष बिलकुल विचलित न होऊ देता पूर्णपणे ऐकून तुम्ही कथेला आरंभ करा. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करत आहोत की कथेमध्ये जे पुढे जाण्याआधी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांसाठी या व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ, श्री स्वामी समर्थ किंवा माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच लोक व्हिडिओ बघतात अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून आमचासुद्धा मोटिवेशन वाढवा जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येऊ. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, गंगा नदीच्या किनारी एक नगर होतं. तिथे एक व्यापारी राहत होता. त्याचे नाव होते नामदेव. खूप वर्षापूर्वी नामदेवाचे वडील आत्माराम यांनी त्यांच्या मुलाचा नामदेवाचा विवाह त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत कुसुमसोबत केला होता. कुसुम खूपच सुंदर होती. तिच्या वडिलांनी तिच्या विवाहामध्ये खूप साऱ्या प्रकारचे दानधर्म व खूप खर्च केला होता. आणि म्हणूनच जेव्हा कुसुम आत्मारामाच्या घरी त्याच्या मुलाची बायको म्हणून आली तेव्हा सर्वांनी तिचं खूपच जल्लोषाने स्वागत केलं. कारण कुसुम सुंदर तर होतीच, त्याचबरोबर ती तिच्यासोबत खूप साऱ्या हुंडा घेऊन देखील आली होती. आणि म्हणूनच नामदेवाचे वडील आत्माराम खूपच खुश होते. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, अशा प्रकारे जी कुसुम होती ती घरामधील सर्वात लाडकी, सर्वांची आवडती सुनबाई बनली. नामदेव त्याच्या बायकोवर खूप प्रेम करायचा आणि तो त्याच्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमी तयार असायचा. तो पत्नीव्रताचा पूर्णपणे पालन करत असे. योगायोगाने एक दिवशी जेव्हा नामदेवाचे वडील आत्माराम गंगा नदीमध्ये त्याच्या नावामध्ये बसले होते की इतक्यात गंगा नदीमध्ये एक भवरी आली आणि त्यामध्ये ती नाव अडकली. त्यामुळे नामदेवचे वडील आत्माराम हे
परिस्थिती पाहून खूपच घाबरली आणि याच घाबरण्यामध्ये नावेला पकडलेल्या त्यांचा हात सुटला आणि ते दोघंही पाण्यात पडले. त्यामध्ये त्यांना जलसमाधी मिळाली. नामदेव हे त्याच्या आईवडिलांचा खूप शोध घेतला, परंतु त्याच्या काहीच हाती लागले नाही. अखेर नामदेवने मान्य केले की त्याचे आईवडील त्याला सोडून गेले आहेत व त्यानंतर त्याने सर्व रिवाजाने त्यांच्या आईवडिलांचा क्रियाकर्म व दानधर्म केला. वडिलांच्या मृत्यूनंतर व्यापाराचा सर्व भार नामदेवाच्या खांद्यावर आला. त्यामुळे नामदेव त्याच्या व्यापारामध्ये अधिकाधिक व्यस्त राहू लागला. हिशोब करण्यासाठी नामदेव रात्री उशिरापर्यंत त्याच्या दुकानावर थांबू लागला, कारण त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि तो त्याच्या दुकानावर आता एकटाच बसत होता आणि घरची सर्व जिम्मेदारी नामदेवाच्या खांद्यावर आली होती. आणि एवढेच नाही तर व्यापार वाढण्याच्या उद्देशाने नामदेव बाहेरच्या नगरामध्ये सुद्धा जाऊ लागला आणि म्हणूनच व्यापारामध्ये व्यस्त असल्यामुळे नामदेव त्याच्या पत्नीला आता जास्त वेळ देऊ शकत नव्हता आणि कुसुमला नामदेव कमी वेळ देत असल्यामुळे तिला ही परिस्थिती आता सहन होत नव्हती. एक वेळ होती जेव्हा रोजच्या रोज कुसुम नामदेव एकमेकांना भेटायचे. एक 2 महिने सुद्धा ते एकमेकांचे तोंड पाहत नव्हते आणि जेव्हा 1-2 महिन्यांनी नामदेव घरी यायचा तेव्हा पण तो 1 ते 2च दिवस घरी थांबत असे. व्यापाराच्या उद्देशाने त्याला ताबडतोब घरातून निघावे लागायचे. कुसुम प्रत्येक दिवस तिच्या नवऱ्याची घरी येण्याची वाट पाहत असे. परंतु नामदेव रोजच्या रोज घरी येत नसे. त्यामुळे निराश होऊन कुसुम रात्री एकटीच झोपत असे. कुसुम जवान होती आणि तिच्याही काही अपेक्षा होत्या. नवरा जवळ असावा असं तिला सुद्धा वाटत असे. अशा प्रकारे कुसुम जेव्हा खूप जास्त व्याकुळ होऊ लागली तेव्हा एकेवेळी तिचा संयम सुटला आणि ती तिच्या मनात शांत करण्यासाठी कुठला दुसरा मार्ग शोधू लागली. योगायोगाने एके दिवशी एक बांगडी विकणारा त्यांच्या घराजवळ आला आणि तो बांगडी विकणारा खूप जास्त सुंदर होता आणि तो बांगडी विकणारा जेव्हा कुसुमच्या दाराजवळ आला तेव्हा त्यांनी बांगड्या घेण्यासाठी आवाज दिला. बांगडीवाल्याचा आवाज ऐकून कुसुम घरातून बाहेर आली आणि बांगडीवाल्याला पाहताच पहिल्यांदाच नजरेत तो बांगडीवाला कुसुमच्या नजरेमध्ये भरला होता आणि जेव्हा त्याने कुसुमचा नाजूक हात त्याच्या हातात घेतला आणि तिला विचारलं की तुला कोणत्या रंगाच्या बांगड्या आवडतात, तेव्हा कुसुम म्हणाली की जशा बांगड्या तुला आवडतील तशा बांगड्या तुम्हाला घालू शकतोस. आज मी माझ्या हातात तुझ्या आवडीच्या बांगड्या घालू इच्छिते. त्याच दिवसापासून तो बांगडीवाला आणि कुसुम यांच्यामध्ये संबंध निर्माण झाला. ती कुसुम त्या बांगडीवाल्यासोबत राहून तिच्या नवऱ्याला धोका देऊ लागली. नवऱ्याचा विश्वासघात करू लागली. तिच्या मनातील सर्व इच्छा ती बांगडीवाल्याकडून पूर्ण करून घेऊ लागली आणि अशाच प्रकारे हळूहळू कुसुमच्या स्वभावामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बदल होऊ लागला. आता कुसुम फुलासारखी फुललेली दिसू लागली. तसेच जेव्हा तो बांगडीवाला गरजेपेक्षा जास्त वेळा कुसुमच्या घराजवळ येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांना तो बांगडीवाला आणि कुसुम यांच्यावर संशय येऊ लागला आणि अशाच शेजारी पाजारी बांगडीवाला आणि कुसुम यांच्याबद्दल चर्चा करू लागले. अशाच प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकू लागला आणि त्यानंतर नामदेव त्याच्या व्यापारावरून 2 महिन्यानंतर जेव्हा घरी परतला तेव्हा तो त्याच्यासोबत खूप सारे भेटवस्तू त्याच्या बायकोसाठी देण्यासाठी घेऊन आला. परंतु कुसुमने त्या भेटवस्तूकडे लक्ष दिलं नाही आणि नामदेवसोबत वेळ व्यतीत करण्याची व्याकुळतासुद्धा तिने दाखवली नाही. त्याच्या बायकोचा असं वागणं पाहून नामदेवच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की माझ्या अनुपस्थितीत माझ्या बायकोने दुसऱ्या पुरुषासोबत संबंध तर प्रस्थापित केले नसतील ना. परंतु नामदेवने स्वतःच्या मनाला शांत केले आणि तो गप्प राहिला आणि कुसुमसोबत त्याचं वागणं पहिलेसारखंच चालू ठेवलं. त्यानंतर एक दिवशी नामदेवने कुसुमला म्हटलं की हे प्रिय, मला ह्या गोष्टीचा खूप दुःख आहे की माझ्या व्यापाराच्या निमित्ताने खूप दिवस आपल्या या नगरापासून लांब राहावे लागत असतो.
परंतु माझा सुद्धा नाईलाज आहे. व्यापार जर करायचा असेल तर या घरापासून नगरापासून लांब तर जावेच लागेल. कारण यापूर्वी माझे वडील हे सर्व पाहायचे, परंतु आता त्यांच्यानंतर मला या गोष्टीची सर्वांची जिम्मेदारी घ्यावी लागत आहे. आणि म्हणून जर मला व्यापार व्यवस्थित चालवायचा असेल तर मला या घरापासून आणि या नगरापासून लांब तर जावेच लागेल. तेव्हा कुसुम म्हणाली, काय झालं, तुम्ही उद्या पुन्हा बाहेर जाणार आहात का? तेव्हा नामदेव म्हणाला, हो, परंतु तू काळजी करू नकोस. फक्त एका आठवड्याचे काम आहे. यावेळेला मी लवकर घरी परत येणार आहे. तेव्हा नामदेवची पत्नी म्हणाली, ठीक आहे, मी एवढे दिवस तुमची वाट पाहू शकते, परंतु तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी नक्की घ्या. अशा प्रकारे पत्नी कुसुमला विश्वासात घेऊन नामदेव व्यापार करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडला. परंतु यावेळी तो व्यापारासाठी बाहेर गेला नव्हता, तर त्याच्या पत्नीला कुसुमला त्याला आता रंगेहात पकडायचं होतं. कारण त्याला त्याच्या पत्नीवर पूर्णपणे संशय आला होता. म्हणून यावेळी नामदेव नगर सोडून गेला नव्हता. तो पूर्ण वेळ त्याच्या मित्रांसोबत होता आणि मध्यरात्री तो घराच्या एका चोरवाटेने त्याच्या घरात शिरला आणि हलक्या पावलांनी नामदेव त्याच्या रूमच्या खिडकीजवळ पोहोचला आणि खिडकीला असणाऱ्या एका छिद्रातून जेव्हा त्याने आतमध्ये पाहिले तेव्हा आतील दृश्य पाहून तो स्तब्धच राहिला. त्याची बायको एका बांगडीवाल्यासोबत वाईट कृत्य करत असताना त्यांनी पाहिलं आणि हे सर्व पाहून नामदेवाच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. परंतु नामदेवने त्याच्या रागावर संयम मिळवला आणि तो त्या दोघांचं म्हणणं ऐकू लागला. तेव्हा कुसुम त्या बांगडीवाल्याला म्हणाली, आता तर तू रोज रात्री माझ्या घरी येत जा, कारण माझा नवरा 1 आठवड्यासाठी व्यापारानिमित्त बाहेर गेला आहे आणि जेवढे मला माहीत आहे त्यानुसार आता माझ्या नवऱ्याला घरी परतण्यासाठी कमीत कमी 2 आठवडे तरी लागतीलच. तेव्हापासून आपण आनंदाने आपल्या जीवन जगू शकतो. कुसुमचं म्हणणं ऐकून बांगडीवाला म्हणतो, हे बघा मालकीन, मला रोजच्या रोज तुमच्या घरी येणं खूप जास्त कठीण झालं आहे. कारण आजूबाजूची लोक आता आपल्या या संबंधावर संशय घेऊ लागलेली आहे. आपल्यासाठी हेच योग्य असेल की आपण आपलं नातं इथेच संपवूया किंवा तुमच्या नवऱ्याला कायमचं आपल्या मार्गातून दूर करूयात. त्या बांगडीवाल्याचा बोलणं ऐकून कुसुम म्हणाली, मला तर दुसरा मार्ग योग्य वाटत आहे. काहीही करून आपण माझ्या नवऱ्याला आपल्या मार्गातून दूर करायचं. परंतु हे सर्व कसं करायचं, आपल्याला दोघांनाही या गोष्टीवर विचार करावा लागेल. इकडे तो बांगडीवाला आणि कुसुम यांच्यामध्ये नामदेवाला मारण्यासाठी षडयंत्र रचलं जात होतं आणि तिकडे नामदेव त्या षडयंत्राबद्दल सर्व काही लक्षपूर्वक ऐकत होता आणि स्वतःच्या मृत्यूच्या षडयंत्राची गोष्ट ऐकून नामदेव त्याचे हे बोलणे जास्त वेळ ऐकू शकला नाही. आणि तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की आजच रात्री मी या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावेन. त्या दोघांनी मला मारण्यापूर्वी मी त्या दोघांपैकी एकाला संपवून टाकतो. आणि हा विचार करून नामदेव त्याच्या दुकानावर गेला आणि एक धारदार खंजर घेऊन घरी परतला. आणि मध्यरात्री जेव्हा तो बांगडीवाला आणि कुसुम गाढ झोपेत होते तेव्हा संधीचा फायदा घेऊन नामदेव दबक्या पावलांनी त्याच्या रूममध्ये आला आणि झोपत असलेल्या बांगडीवाल्याचा गळा कापला. जेव्हा सकाळी कुसुमला जाग आली तेव्हा तिने शेजारी पाहिलं की तिच्या प्रेमीचा मृत्युमुखी पडला आहे. आणि हा सर्व प्रकार पाहून कुसुम प्रचंड घाबरली. तिने विचार केला की जर बांगडीवाल्याचा मृतदेह तिच्या घरात सापडला तर निश्चितच तिला फाशीवर लटकवले जाईल. आणि हाच विचार करून तिने त्या मृतदेहापेक्षा सोडवण्यासाठी तिने त्या मृतदेहाची खूप सारे तुकडे केले आणि एका पिशवीत भरून गंगा स्नानाच्या बहाण्याने जाऊन गंगेमध्ये ती पिशवी टाकून दिली. कुसुम त्या मृतदेहाचे तुकडे घेऊन नदीमध्ये टाकण्यासाठी गेली होती आणि कुसुमचे हे सर्व दृश्य नामदेव एका झाडावर चढून पाहत होता. नामदेव मनातल्या मनात खूप खुश होत होता आणि तो संतुष्ट होता. त्याला आनंद झाला की त्याने त्याच्या दुश्मनापासून त्याचा पाठलाग सोडवला आहे आणि आता त्याच्या बायकोची वेळ होती.
नामदेवने ज्याप्रमाणे बायकोला सांगितलं की तो एका आठवड्याने परत येणार आहे, त्याप्रमाणे तो घरी परतला आणि तो त्याच्यासोबत त्याच्या बायकोला देण्यासाठी खूप साऱ्या छोट्या पिशव्यांमध्ये खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आला होता. त्यांनी त्या सर्व भेटवस्तू त्याच्या रूमच्या बाहेरच ठेवल्या आणि त्यानंतर जेवण वगैरे करून जेव्हा पती पत्नी गप्पा मारू लागले, तेव्हा कुसुम म्हणाली की आता असं वाटतं आहे की यावेळी तुम्ही माझ्यासाठी खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आला आहात. तेव्हा नामदेव म्हणाला, हो, परंतु घाईगडबडीत मी त्या भेटवस्तू दरवाजाबाहेरच ठेवल्या आहेत. तू असं कर की एक करून एक सर्व भेटवस्तू पाहून घे. आणि तेव्हा नवऱ्याचं बोलणं ऐकून नामदेवची बायको लगेचच बाहेर गेली आणि त्या पिशव्यांमधील एक पिशवी उचलू लागली. परंतु ती पिशवी एवढी जड होती की तिला ती उचलता येत नव्हती. ती नामदेवला म्हणाली, ही पिशवी तर खूपच जड आहे, ही पिशवी मला उचलत नाही आहे. तेव्हा पत्नीचे बोलणे ऐकून नामदेव म्हणतो, ही पिशवी त्या बांगडीवाल्याच्या मृतदेहापेक्षा सुद्धा वजनी आहे की ज्याला तू गंगा नदीमध्ये फेकून आली आहेस. नामदेवचं बोलणं ऐकून कुसुम स्तब्ध राहिली. तिला समजलं की तिच्या नवऱ्याला आता तिचं भांडं फुटलं आहे आणि तिच्या नवऱ्याला सर्व काही समजलं आहे. नवऱ्याला आधीपासूनच हे सर्व काही माहीत होतं, हे कुसुमला आता समजलं होतं आणि यामुळे तिला आता दंड दिल्याशिवाय तिचा नवरा सोडणार नाही, या गोष्टीची जाणीवसुद्धा ती कुसुमला झाली होती. आणि याने मला राजामार्फत दंड द्यावा, त्यापूर्वीच मी याला संपवून टाकते, असा विचार तिने केला. असा विचार करून कुसुम त्याच्या घरातील अडगळीच्या रूमच्या दिशेने धावू लागली, जिकडे तलवार ठेवली होती. जेव्हापर्यंत नामदेवला समजले की त्याची बायको तलवार आणण्यासाठी गेली आहे, तेव्हापर्यंत कुसुम तलवार घेऊन नामदेवच्या समोर आली होती आणि तिने त्याच्यावर वार केला होता. पत्नीच्या हातात तलवार पाहून जीव वाचवण्यासाठी नामदेव बाहेरच्या दिशेने धावू लागला. अशा परिस्थिती अशी झाली होती की पुढे नामदेव जीव वाचवण्यासाठी धावत होता आणि मागे त्याची बायको तलवार हातात घेऊन होती. थोडा वेळ धावल्यानंतर नामदेवाला ठेच लागली आणि तो खाली पडला आणि संधीचा फायदा घेऊन कुसुमने तिच्या नवऱ्याला मारून टाकले. तू ज्या विधवा स्त्रीबद्दल बोलत आहेस ती हीच कुसुम आहे आणि ही कुसुम तिच्या प्रत्येक जन्मामध्ये विधवा होत असते. आता मी तुम्हाला सांगतो की कोणती स्त्री तिच्या प्रत्येक जन्मामध्ये विधवा होत असते, जो तुमचा प्रश्न होता. आता माझी गोष्ट ध्यानपूर्वक ऐका. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. जी पत्नी तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवते, जसं की वटपौर्णिमा किंवा दुसरं कोणतेही व्रत, परंतु व्रतामध्ये सांगितलेल्या नियमांचे योग्य रीतीने पालन करत नाही, जर कुठली स्त्री उपवासाच्या दिवशी भोजन करत असेल तर अशावेळी तोच व्रत तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याला कमी करतो. पत्नी बहुतेक वेळा घरातच असते आणि घराची सर्व जबाबदारी तिच्यावर असते आणि अशावेळी पत्नीने नवऱ्याला न सांगता धनपैसे किंवा अन्य काही गोष्टी लपवून ठेवल्या तर अशावेळी पत्नीचे हेही वागणे तिच्या नवऱ्याच्या मृत्यूचे कारण बनू शकते आणि अशी स्त्री विधवा होऊन जीवन व्यतीत करू शकते. आणि त्यामुळे एखाद्या पत्नीने जर कोणताही व्रत ठेवला असेल तर तो पूर्ण मनोभावापासून पूर्ण करावा आणि नियमांचे पालन करूनच ठेवायला पाहिजे. जर असं केलं तरच तिच्या नवऱ्याचं आयुष्य हे वाढतं, अन्यथा जर तिने नियमांचे पालन केले नाही तर अशावेळी तोच व्रत तिच्या नवऱ्याचं आयुष्य कमी करतो असं देखील आहे. आणि म्हणून त्याबरोबरच पत्नीने पैसे किंवा अन्य काही गोष्टी नवऱ्यापासून लपवून ठेवायला नाही पाहिजे. असं करणाऱ्या बायकोच्या नवऱ्याचं आयुष्यही कमी होत असतं आणि विधवा बनण्याची ती स्वतः कारण बनत असते. म्हणून जर कुठली स्त्री गरजेपेक्षा जास्त खोटं बोलत असेल, वेळोवेळी भांडण करत असेल, नवऱ्याचं म्हणणं ऐकत नसेल, वेळोवेळी जर ती तिच्या नवऱ्याच्या खोट्या शपथा घेत असेल तर अशा स्त्रीच्या नवऱ्याचं आयुष्य देखील कमी होत असतं. जर कुठलीही स्त्री रोजच्या रोज तिच्या नवऱ्यासोबत भांडण करत असेल आणि नवऱ्याला अपशब्द बोलत असेल, पतीला अपशब्द बोलणे हा खूप मोठं पाप आहे. अशा कृत्यामुळे तिच्या नवऱ्याचा अकाल मृत्यू होऊ शकतो, ज्यामुळे ती विधवा होत असते.
जर कुठली स्त्री तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवत असेल, परंतु सोबतच ती तिच्या नवऱ्याचा अपमान करत असेल, तर अशावेळी तिने ठेवलेल्या व्रत अर्थशून्य होऊन जाते आणि तिचं हे असं कृत्य तिच्या विधवा बनण्याचं कारणसुद्धा बनत असते. जर कुठली स्त्री दुसऱ्या पुरुषाला कामुक नजरेने पाहत असेल आणि कुठल्या परपुरुषासोबत संबंध प्रस्थापित करत असेल, तर अशी स्त्रीसुद्धा सर्वात मोठ्या पापांची धनी बनते आणि अशा स्त्रीला प्रत्येक जन्मात विधवा बनावं लागतं. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मी तुम्हाला स्त्री विधवा बनण्याचे एवढे काही कारण सांगितले आहे. जी कुठली स्त्री पापकर्म करत असेल, तर तिच्या प्रत्येक जन्मातच तिला विधवा व्हावे लागते. अशा स्त्रीला कधीच पतीचं सुख प्राप्त होत नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याचा मानसन्मान ठेवायला पाहिजे आणि नवऱ्याचा विश्वास तुटेल अशी कोणतीही गोष्ट करायला नाही पाहिजे. आणि असं केल्यानंतर तिला नवऱ्याचं सुख प्राप्त होईल आणि नवऱ्याबद्दल प्रामाणिक असणारी स्त्री, नियमांचे पालन करून वागणारी स्त्री नेहमीच सौभाग्यवती राहते आणि अशा स्त्रीला नेहमीच नवऱ्याचं सुख प्राप्त होत असतं. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुमचा दुसरा प्रश्न होता की कुठल्या आईवडिलांना संतान सुख प्राप्त होत नाही. तर समजून घ्या, मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगत आहे, जे पण काही आईवडील अशा गोष्टींमध्ये नेहमी व्यस्त असतात, निश्चितच अशा आईवडिलांना संतान सुख प्राप्त होत नाही. नंबर 1, ज्या घरामध्ये छोट्या सुनबाईला किंवा मुलीला मोठ्या सुनबाई किंवा मुलीपेक्षा जास्त लाड प्रेम मिळत असते किंवा मोठ्या सुनबाईला किंवा मुलीला छोट्या सुनबाई किंवा मुलीपेक्षा जास्त लाड प्रेम मिळत असेल किंवा ज्या घरामध्ये निर्णय किंवा हिस्से करण्याच्या वेळी सर्वांना एक समान न्याय दिला जात नाही, तर अशा घरामध्ये मुलांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होऊ शकतो आणि अशामुळे सर्व मुले आपापसामध्ये एकमेकांचे दुश्मन बनू लागतात आणि अशा मुलांमुळे आईवडिलांना संतान असूनही संतान सुख प्राप्त होत नाही. त्यामुळे जर आईवडिलांना असं वाटत असेल की उतारवयात त्यांना सुख हवं असेल, मुलाने त्यांची सेवा करावी, तर अशा आईवडिलांनी त्यांच्या मुलामध्ये नेहमीच समानता ठेवायला हवी. तसेच सर्वांना सारखा सन्मान आणि प्रेम द्यायला हवं. घरातील प्रत्येक निर्णयामध्ये किंवा कार्यामध्ये सर्व मुलांचा सहभाग योग्य प्रकारे सारखाच करून घ्यायला पाहिजे. तसेच ज्यामुळे सर्व मुलांच्या आईवडिलांप्रती स्नेह टिकून राहील आणि नंतर 2 घरामध्ये लग्न झालेल्या मुलींनी गरजेपेक्षा जास्त दखलंदाजी करणे. खूप साऱ्या कुटुंबामध्ये असं पाहिलं गेलं आहे की आईवडिलांना त्यांची मुलगी खूप जास्त लाडकी असते. ते मुलीला नेहमी वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. त्यांच्याबरोबरच लग्न झाल्यावर सुद्धा प्रत्येक सणासुदीला ते त्यांच्या मुलीला भरभरून भेटवस्तू पाठवत असतात. मुलगी सासरपेक्षा जास्त माहेरीच राहत असेल किंवा आणि जी मुलगी तिच्या दादा बहिणींना प्रत्येक गोष्टीवर रोखून टोकून बोलत असेल, घरामध्ये जो काही निर्णय असेल, तर अशा वेळी ती मुलगी त्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत असेल, विवाहित मुलींच्या माहेरील कार्यामध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करणे असेल, अशा कुटुंबामध्ये भांडणाचे वातावरण हे निर्माण होत असते आणि अशा आईवडिलांना त्यांच्या मुलांकडून सुखप्राप्ती होत नाही. त्यांची मुलं आईवडिलांच्या म्हातारपणी त्यांची सेवा नाही करत. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की जे ते त्यांच्या मुलीचे लग्न करतात तेव्हा त्यांनी गरजेपेक्षा जास्त मुलीचा हस्तक्षेप घरामध्ये करून घेऊ नये. जर असं कुठल्याही घरात होत असेल, तर अशावेळी घरातील मुलांच्या मनामध्ये आईवडिलांच्या विरोधात नकारात्मक विचार निर्माण होऊ लागतात. त्यामुळे अशी मुलं आईवडिलांचा उतारवयात त्यांची सेवासुद्धा करत नाहीत. नंबर 3, जे ऐकायला कदाचित योग्य नसेल, परंतु ते कटू सत्य आहे. आईवडिलांनी वेळच्या वेळी मुलाबाळांमध्ये धनसंपत्तीचे, जमिनीचे हिस्से करायला हवेत. असं न केल्यामुळे परिवारातील एक मुलगा त्या संपत्तीचा जास्त वापर करतो तर दुसरा मुलगा कमी करतो. तसे न केल्यामुळे आईवडील त्या मुलाला जास्त हिस्सा देतात, जो त्याच्या सारखा मागेपुढे करत असतो आणि असा मुलगा आईवडिलांचे कान भरून त्या
संपत्तीचा उपभोग घेत असतो. कित्येक वेळा असा देखील झाला आहे की आई वडिलांपैकी एक कोणी जिवंत राहिले नसेल तर अशावेळी एक भाऊ सर्व संपत्ती हडप करतो आणि अशावेळी त्या परिवारामध्ये मोठमोठी भांडणे होत असतात. तसेच पुढे भगवान शिव म्हणतात, पार्वती घरातील सर्वच गोष्टी जावयाला सांगू नये, कारण जावयाच्या घरामध्ये एक वेगळं स्थान असतं. जावयाला देवासमान मानून त्याला मानसन्मान दिले पाहिजे. कित्येक वेळा असं होतं की आई वडील त्यांच्या जावयाला घरातील सर्व छोट्या मोठ्या गोष्टी सांगत असतात, परंतु त्यांनी असं करायला नाही पाहिजे, कारण घरातील गोष्ट ही घरातच राहायला हवी आणि जर असं होत असेल तरच बाहेर त्यांचा मान सन्मान टिकून राहत असतो. किती वेळा असं सुद्धा झाले आहे की घरातील सर्व छोट्या मोठ्या गोष्टी भांडण ज्या जावयाला माहिती असतात असा जावई कित्येक वेळा घरामध्ये आग लावण्याचे काम करत असतो आणि अशा आईवडिलांना संतान सुख प्राप्त होत नाही. शेवटी भगवान शिव म्हणतात, पार्वती एका मुलाला प्रेम आणि दुसऱ्या मुलाला तिरस्कार. प्रत्येक कुटुंबामध्ये एक ना एक मुलगा असा असतो जो जास्त आगाऊपणा करत असतो आणि दुसरा मुलगा असा असतो जो अभ्यासामध्ये किंवा अन्य कामामध्ये उत्तम असतो. अशा वेळी आई वडील दोन्ही मुलामध्ये हळूहळू भेदभाव करू लागतात. त्यांच्या या वागण्याचा प्रभाव मुलांवर पडत असतो. किती वेळा असं सुद्धा असतं की त्या मुलाला माहिती असतं की तो चुकीचे वागत आहे, परंतु त्याला हे सुद्धा माहिती असतं की काहीही होऊ द्या, ओरडा तर त्यालाच खायचा आहे. अशामध्ये असा मुलगा जाणून बुजून वेळोवेळी चुका करत राहतो. अशा आईवडिलांना जो मुलगा आगाऊ आहे त्याला शांतपणे समजावून योग्य मार्गाला लावले पाहिजे, परंतु मुलामध्ये भेदभाव करायला नाही पाहिजे. जे आईवडील मुलांमध्ये भेदभाव करतात अशा आईवडिलांना म्हातारपणी मुलांकडून सुख प्राप्त होत नाही. भगवान शंकराची गोष्ट ऐकून माता पार्वती म्हणते, हे प्रभू, तुमची ही कथा ऐकून माझे मन आता तृप्त झाले आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली आहे आणि माझं मन आता संतुष्ट झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.